नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या आपल्या संपूर्ण राज्यातील थकबाकीदार, कर्जदार, लहान गोरगरीब तसेच अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे. खास करून विशेष म्हणजे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या 2 सभामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या हित संबंधी महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. आणि ही जी काही विधाने आहेत ते यामध्ये जे आहेत आपल्या लहान, मध्यम, गरीब, अल्पभूधारक, मध्यमवर्गीय शेतकऱ्या बांधवांसाठी कर्जमाफी आणि त्यासोबतच मोफत वीज पुरवठ्यासंदर्भात त्यांनी काही घोषणा केल्या आहेत. आणि त्यांनी जे काही घोषणा केल्या आहेत, काही जी काही विधाने केली आहेत, त्यांच्या या वक्तव्यामुळे आपल्या राज्यातील शेतकरी वर्गामध्ये आशेचे किरण निर्माण झाले असून महायुती सरकारकडून लवकरच या संदर्भात ठोस निर्णय घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. आणि मित्रांनो, याबाबत म्हणजे जे आपले राज्याचे महसूल मंत्री आहेत त्यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका आहे ती स्पष्ट केली आहे. त्यासोबत आपल्या शेतकरी बांधवांचे जे कर्ज असते आणि कर्जावर जे अतिरिक्त व्याज असते आणि व्याजावर जे अतिरिक्त शुल्क असते, तर अशा प्रकारे कर्जमाफी नंतर कर्जावर व्याज आणि व्याजावर अतिरिक्त शुल्क या सर्वांबद्दल त्यांची जी आहे ती भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि या संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक सर्वप्रथम आपण जे आहे ती संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर विशेष म्हणजे की आज आपल्या धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर गावामध्ये आयोजित एका सभेमध्ये बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे. आणि यावेळी ते म्हणाले आहेत की आपल्या सरकारने दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सरकार जे आहे ते कटिबद्ध आहे. जो शब्द आहे तो कर्जमाफीचा शब्द आहे आणि कर्जमाफी पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि ही जी काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी आपल्या लहान, अल्पभूधारक, मध्यमवर्गीय, गरीब शेतकऱ्यांचं कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी कर्जमाफी केली जाणार आहे. आणि ही जी काही कर्जमाफी आहे ती फक्त गरीब आणि अल्पभूधारक लहान शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. कारण की या योजनेचा फायदा फक्त त्या शेतकऱ्यांना होईल जे शेतकरी दशकानुदशके शेतात कष्ट करत आहेत, परंतु त्यांना त्यांच्या परिश्रमाचा मोबदला मिळत नाही. त्यांच्यासाठी कर्जमाफी केलेली आहे. त्यासोबतच आपलं जे काही शेतकऱ्यांचं कर्ज असेल आणि या कर्जावर व्याज असेल आणि व्याजावर अतिरिक्त शुल्क असेल, तर या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आहे की अनेक शेतकरी 40 वर्षापासून शेती करत असून कर्जाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. आणि यामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो कर्ज आहे आणि कर्जावरील व्याज व व्याजावरील अतिरिक्त शुल्क असं चक्र सुरू राहिल्याने त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती बिकट झाली आहे. आणि परिणामी काही शेतकऱ्यांनी निराश होऊन जे टोकाचं पाऊल जे आहे ते उचललं आहे. मात्र सरकार असे होऊ देणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आणि यावेळी विशेष म्हणजे मंत्री बावनकुळे यांनी कर्जमाफीचा लाभ फक्त आपल्या लहान, गरीब, अल्पभूधारक आणि मेहनती शेतकऱ्यांपुरताच मर्यादित ठेवण्याचे संकेत जे आहेत ते दिले आहेत. आणि यापुढे ते म्हणाले की जे काही फार्म हाऊसचे मालक असतील किंवा श्रीमंत शेतकरी असतील तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. जे इन्कम टॅक्स भरणारे असतील किंवा ज्यांच्या कुटुंबात कोणी नोकरीला असेल असे जे आहेत ते निकष लावून या कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहेत. आणि फक्त वर्षानुवर्षे शेतामध्ये घाम करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल असा इशारा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. आणि विशेष म्हणजे की या आपल्या भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची कर्जच पडू नये यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची अधिकृत घोषणा कधी होईल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं केलं आहे. त्यासोबत शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष या मुद्द्यावर जे आहे सरकारला आव्हान देत असून लवकरच ठोस कृती जी आहे ती अपेक्षित आहेत. आणि यासोबतच दुसरीकडे एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कारण की दुसरीकडे उमरगा लोहारा तालुक्यातील कोरार मोड येथे सोमवार दिनांक 2 तारखेला आयोजित जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये मंत्री बावनकुळे यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आणि ते म्हणाले की केंद्रात भाजपचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना जी आहे ती कायम राहील. आणि त्याशिवाय आपल्या शेतकऱ्यांना जी आहे मोफत वीज सुद्धा दिली जाईल, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन अधिक होऊन शेतकऱ्यांचं जीवन सुधारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कारण की आपल्या शेतकऱ्याला दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी वीज उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा यावेळी केली आहे. आणि मित्रांनो, या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर या दोन्ही घोषणेमुळे जे आहेत वक्तव्यामुळे आपल्या शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे. मात्र या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल याबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. आणि अजून सुद्धा याबाबतची अंमलबजावणी जी आहे कधी होईल याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. आणि त्यासोबतच जो काही नवचा हप्ता आहे तो अजून सुद्धा आला नाही. नवचा 8वा हप्ता आला नाही, 9वा हप्त्याचा टाइम झाला अजून आला नाही. आणि त्यासोबत PM किसानचा 22 हप्ता आहे तो सुद्धा कधी येणार आहे याची माहिती आलेली आहे आणि ती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला.